सकाळी सकाळी मनी आली आहे भेटायला. कुठे होती? ओ ओ जगीरा. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे फ्रेंड्स. मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आता वाजलेत बघा 5:52. लवकरच उठले, 5 वाजताच उठलो आम्ही. कारण आहे ना फ्रेंड्स, काल आल्यानंतर थोडा इन्व्हर्टरचा प्रॉब्लेम झालेला आहे. त्याच्यामुळे आता लाईट आहे आणि थोडा वेळ मे बी लाईट जाऊ शकते. त्याच्यामुळे मी लवकर उठलो, आंघोळ वगैरे करून घेतल्यात आणि देवपूजाही झाली आहे माझी. तर आता भेटते तुम्हाला थोड्या वेळातच, शेअर करेन तुमच्यासोबत मे बी आजचा रुटीन. सो फ्रेंड्स, बॅड लकच म्हणावं लागेल. आल्यानंतर इन्व्हर्टरचा थोडा इश्यू झाला आणि आत्ता हे जेव्हा ऑन केलं मी रेग्युलेटर, तर तिथून आहे ना लिकेजचा म्हणजे आवाज येतो आहे. मे बी गॅस लीक होतो आहे रेग्युलेटरच्या इथून. सो आता लगेच मी हे चालू नाही करू शकत. त्याच्यामुळे जे काही आहे ते मी थोड्या वेळाने करेन, जेव्हा सगळे उठतील, सॉर्ट आउट होईल हा प्रॉब्लेम त्याच्यानंतरच. इथे बघा देवपूजा झालेली आहे. देवपूजा, दिवा वगैरे लावलेला आहे. बाहेर पूर्ण अंधार आहे, खिडकीच्या बाहेर बघू शकता तुम्ही. उजेड नाही अजिबात, उजाडला आहे. ते बघा समोर सूर्यनारायण येत आहेत. सूर्योदय होते बघा, किती सुंदर दिसत आहे ना सगळा कलर. आणि हे बघा या बाजूला चंद्रसुद्धा आहे. सो वाजले सकाळचे 6:30. अजून एवढा उजेड झालेला नाही आहे. फ्रेंड्स, मी चालली आता टेरेसवरती. तिथून आपण बघूया सकाळचं दृश्य किती सुंदर दिसत आहे. चप्पल घालते, पूर्ण गार वारा आहे पाठीमागे. हा सकाळचा व्ह्यू. इथे आहे चंद्र, इथे सूर्य उगवत आहे. पक्ष्यांचा आवाज किती छान येते. हे बघा पक्षी त्याच्यात. झाडं खाली आपली घराच्या मागच्या बाजूला बघा पूर्ण व्ह्यू. सकाळी सकाळी मनी आली आहे भेटायला. कुठे होती? ओ ओ ही बघा आमची गायत्री इथे उभी आहे आणि इथे ही शेळी आहे आणि तिचे छोटे चंगू मंगू आता बरेच मोठे झाले आहेत. गेल्या महिन्यात लहान होते ही करडं. समस्त बसलेत हे सावलीला. फ्रेंड्स, आम्ही जेव्हा मागच्या महिन्यात आलो होतो ना, तेव्हा ही वांग्याची रोपं खूप लहान होती. आता बघा ना किती मोठी झाली आहेत आणि भरपूर फुलं लागलेली आहेत. भरपूर फुलं म्हणजे भरपूर वांगी येणार आहेत. आतमध्ये छोटी छोटी वांगी होती. हा बघा आंब्याचा मोहर किती सुंदर दिसत आहे ना. आणि हे हिरवगार गवत जसं हिरवगार गालीच्याच पसरवलं असं वाटतं आहे. हे बघा छान असं दोडका आलेला आहे या वेलीला. शिराळंसुद्धा म्हणतात याला. खूप छान वाटतं ना असं भाजीपाला बघायला. म्हणजे रोजच्या वापरासाठी इथे हा भाजीपाला असा लावला जातो, म्हणजे बाजारात जाण्याची कटकटच नाही आपल्याला. आणि हे बघा टोमॅटोसुद्धा आलेले आहेत. टोमॅटो इतके लागलेले आहेत की ते रोप अक्षरशः वाकून गेलं त्याच्या वजनाने. हिरवेगार कच्चे टोमॅटो आहेत. ह्याची चटणी किंवा भाजी कोण कोण बनवतं ते कमेंट करून सांगा. हात द्यायचे. हॅलो हॅलो. हाय छोटासा जगीरा. जगीरा आहे हा, छोटासा जगीरा आहे. अरे 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 अरे, ते बघ जगीरा. हो बघा ना. आमच्या मनीषा काकू इथे म्हशीची धार काढत आहे. धार काढणे म्हणजे म्हशीचे दूध काढणे असंही म्हणतात. होय, गावातील अनेक बायकांचे रोजचे मुख्य काम म्हणजे दूध काढणे असते.
सकाळी लवकर उठून गाई म्हशींची देखभाल, त्यांना चारा पाणी देणे आणि दूध काढणे हा त्यांचा नित्यक्रम असतो. त्यांच्या म्हणजे या कामात ना फ्रेंड्स खूप मेहनत आणि कौशल्यसुद्धा लागतं. कारण प्राण्यांची काळजी घेणे, त्यांना वेळेवर खुराक देणे आणि स्वच्छतेची काळजी घेणेसुद्धा खूप आवश्यक असतं. जगीराची मस्ती बघा, जगीराची मस्ती. उभा राहा ना अमोल, अमोल उभा राहा. करू दे काय करतोय तो. फ्रेंड्स, हा ज्युनियर जगीरा म्हटलं कारण हा आमच्या जगीराचा पिल्लू आहे. एक्झॅक्ट त्याच्यासारखाच आहे. तो गेला पण त्याची आठवण ह्याच्या रूपात राहिलेली आहे. सो ह्यालासुद्धा आम्ही जगीराच असं नाव दिलं आहे कारण एकदम झेरॉक्स कॉपी आहे त्याची. पडाल तुम्ही. जगीरा उडी मार, जंप 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 जंप. तर खेळायचं, मस्ती करायची. फ्रेंड्स, हे बघा छान असं फुल क्रीम फ्रेश दूध आहे म्हशीचं जस्ट काढलेलं. त्याला लय आले होते ती गाव राहिली बरं का खास. हा खाल्ला नेलं होतं ना मागच्या. इथे बनवत आहे खरडा, गवार, लसूण आणि मिरची. तेव्हा छान असा भाजून घेणार आहे. नंतर शेंगदाणे वगैरे ॲड करून वाटून घ्यायचं आहे. इथे हे जे मसाला किंवा वाटप म्हणतो त्याची तयारी सुरू आहे. मी बनवली आहे दुधी भोपळ्याची भाजी, पातळ अशी ग्रेव्ही बनवली आहे. बाजरीच्या भाकरीसोबत असा पातळ रस्सा खूपच छान लागतो. इथे बघा नानींनी मला मस्त वांगी आणून दिली आहेत लहान लहान अशी. आणि ही शेगडी मी घेतली मोठ्या इंची कारण सांगितलं होतं की रेग्युलेटरचा प्रॉब्लेम झाला आहे. आणि हे बघा मोठ्याने खिचडी दिलेली आहे कारण उपवास होता. आणि हे बघा नानींनी रताळा भाजून दिलेला आहे चुलीवरती. सो इथे मी करत आहे बाजरीची भाकरी. छान अशी गरमागरम बाजरीची भाकरी बघा कशी टम्म फुगलेली आहे. खूप छान लागते कुठल्याही ग्रेव्हीबरोबर बाजरीची भाकरी. सो दुपारच्या जेवणात होती दुधी भोपळ्याची भाजी, खरडा, सॅलड आणि बाजरीची भाकरी. छान असं ताट बनवलं आणि मस्तपैकी आम्ही जेवण केलं. हे बघा शेतातली रताळी ही सुद्धा नानींनी आणून दिली, किती फ्रेश आहेत ना. दुपारी आमच्या इथे आले होते हे मेंढपाळ. मेंढपाळ म्हणजे मेंढीचं पालन करणारे. धनगर समाज हा पारंपरिक मेंढपाळ समाज आहे. ते आपल्या मेंढ्यांच्या पालनपोषणावर अवलंबून असतात. मेंढ्यांना चरायला घेऊन जाणे, शेतात त्यांना बसवणे आणि त्यातून शेतात नैसर्गिक खत मिळवणे हा त्यांचा उपजीविकेचा महत्त्वाचा भाग आहे. शेतात मेंढ्या बसवल्याने त्यांचे मलमूत्र जमिनीसाठी नैसर्गिक खताचे काम करते, त्यामुळे पिकांचे उत्पादन वाढते. गायत्रीला लागली होती भूक, त्याच्यामुळे मी तिला आता गवत देत आहे. खा. किती आले बघा, ते पाठून बघा ना. ही आतमध्ये आली. खूप आहेत. मग पण भेटलं. हे काय लागलं अंगाला? किती आहे टोटल? किती आहे टोटल? 500. बापरे बापरे. केवढे आले ते. कुठे घेऊन जातात हे? तिकडे मगाशी घेऊन गेले. मेंढ्या आहेत त्या, बकऱ्या पण आहेत त्याच्यात. बोकड बघतो. अरे बापरे केवढा मोठा आहे. कुठून आले रे तुम्ही? कुठलं गाव? जेजुरी. लय लांब आले. कुठे गेले होते खाली? इकडे खाली पैठण.
हां. ही एंडलाच होतं. किती जण सांभाळता एवढे? चार जण हा का? जस्ट पोहोचलं पण ते हे नाही झालं अजून. सो फ्रेंड्स, हे बघा छोट्या छोट्या कैऱ्या तयार झालेल्या आहेत. ऑलमोस्ट जो मोहर आला होता तिथे आता छोट्या छोट्या कैऱ्या दिसू लागल्यात आपल्याला. आलेलं होतं घराच्या मागच्या बाजूला सगळी झाडं लावलेली आहेत, फळझाडं जसं पेरू, आंबा, चिकू, जांभूळ. हे बघा छोटासा पेरूसुद्धा आलेला आहे. इथे मोठे बाबा आणि अहो गप्पा मारत उभे आहेत. छान अशी झाडं लावलेली आहेत. सो हे बघा फणसाचं झाडसुद्धा हे लॉकडाऊनमध्ये लावलं होतं आम्ही. किती मोठं झालं आता. खूप छान वाटतं ना जेव्हा स्वतः लावलेली झाडं बघायला. सो आता आम्ही निघालो घरी परत. हे पण खूप मोठं झालं गुलाबाचं झाड. हे पपईचं आलंय, काढून टाकावं लागेल तिथून. पपई काढायची होती ती. आता ऑलमोस्ट सावली झाली ना, त्या झाडांची गरज नाही. अमोल आणि अहो गॅसचा जो प्रॉब्लेम झाला होता तो नीट करत आहे. संध्याकाळी बनवायचं होतं गावठी चिकन, त्याच्यामुळे इथे कांदे भाजत ठेवलेले आहेत गॅसवरती. मसाला बनवायचा आहे म्हणजे वाटप बनवायचं आहे चिकनसाठी. आणि पुढचं शूट करायला नाही जमलं फ्रेंड्स. तो ही बघा छान अशी तरी आलेली आहे चिकन ग्रेव्हीला. छान असं गावठी चिकन आहे. सो आज इथेच थांबते. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह, नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.